शेतकरी बंधूंनो नमस्कार. आदित्य सीडचा अक्षय गोल्ड ह्या वाहनाची खरेदी करण्यासाठी हे सर्व कास्तकार आलेले आहे आणि कोणी 2 बॅग, कोणी 4 बॅग, कोणी 5 बॅग, कोणी 3 बॅग ह्याप्रमाणे त्यांनी खरेदी केलेली आहे. आणि हे सर्व वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील शेतकरी आहे. आपण त्यांच्याकडूनच ऐकूया. दादा नमस्ते. कुठून आले? पांगरी म्हणजे नाशिक जिल्हा, हा तालुका सिन्नर. आणि जोडीने आले तुम्ही? हो, दोघं जोडीने आले गव्हाचं बियाणं घेण्यासाठी. कारण वर्षभर चपाती खावी लागते. चपाती जर खाण्यास कडक असेल तर दुकानदाराच्या नावाने बोटं मोडल्या जातात. कंपनी हा नंतरचा विषय. बरोबर. भाऊ नमस्ते. तुम्ही मागच्या वर्षी अक्षय गोल्ड केला होता? हा, अक्षय गोल्ड केला साहेब. मी 1 एकराला 21चं ऍव्हरेज काढलेलं आहे. वा वा, एका एकरात 21 क्विंटल ऍव्हरेज काढला. आणि गहू खाताय तुम्ही? गहू खाता एकदम छान गहू आहे एकदम. गाव कुठलं तुमचं? ठाणे माझं. कोकमठाण म्हणजे कोपरगाव शहराला खेटूनच कोपरगाव मधले शेतकरी असं समजू आपण. इथून 1.5 किलोमीटर वरती 1.5 किलोमीटर क्षेत्र आहे त्यांचं वालं. पूर्ण नाव सांगा. शरद भागीनाथ लोंढे, कोकमठाण. ओके, धन्यवाद भाऊ. दादा कुठून आले तुम्ही? आडगाव रेपाळ. आडगाव रेपाळे म्हणजे नाशिक जिल्हा, तालुका येवला. पूर्ण नाव सांगा. श्रावण कारभारी निकम. मागच्या वर्षी केलेला होता? नव्हता केलेला, पण नाव ऐकून होते अक्षय गोल्ड करायचा. धन्यवाद. दादा कुठून आले? मंजूर हे कोपरगाव तालुक्यातील शेवटचं गाव आहे का जिथून नाशिक जिल्हा, सिन्नर तालुका सुरू होतो. पूर्ण नाव सांगा. दत्तात्रय आबाजी बोराडे. ताई तुम्ही सांगा, पूर्ण नाव सांगा. सुनीता मच्छिंद्र पाचोरे. पाचोरे म्हटल्यानंतर बहादराबाद, कोपरगाव तालुक्यातलं शेवटचं गाव का जिथून सिन्नर तालुका संगमनेर तालुका सुरू होतो. साहेब पूर्ण नाव सांगा. मच्छिंद्र नंदू पाचोरे, बहादराबाद. ओके. खडकेवाकी. पूर्ण नाव सांगा. सुनील रावसाहेब गायकवाड. दादा पूर्ण नाव सांगा. मच्छिंद्र पक्कड आंबडकर. ओके. या सर्व शेतकरी बांधवांना हा जो रब्बी हंगाम सुरू होत आहे, या रब्बी हंगामाच्या मौनगिरी कृषी उद्योग समूह यांच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सर्वांचे खूप खूप आभारी आहोत. हो नाद पांडुरंग टाळ मृदुंगाचं गाण जीव हरी नाम देर झाला वृंदावन. हो नाद पांडुरंग टाळ मृदुंगाचं गाण जीव हरी नाम देर झाला वृंदावन. सखा गण गोत तुरे तुच पंच प्राण माऊलीची माया मन भाडा समान.